श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाचा हा भाग 12वा। या भागात आपण वाईट सवयीपासून दुसऱ्याला परावृत्त करण्याची आईंची कला आणि त्यांच्या बोलण्यातील सुस्पष्टता, हजरजबाबीपणा आपण अनुभवणार आहोत. ओम नमः शिवाय. बाळचा आहार मूळचा सात्विक म्हणजे दूध भात, वरण आणि पापड. चहा कॉफीचा वास देखील तिला सहन होत नसे. बाबूराव मुंबईहून परत आल्यावर रोज सकाळी एक वेळ चहा घेऊ लागले. एके दिवशी ते सीतामाईंना म्हणाले, चहा फक्त माझ्यापुरताच करतीस ना? मुलांना थोडा सुद्धा देऊ नकोस हं. एकदा चहाची सवय लागली तर मग ती सुटता सुटत नाही. चहाचे व्यसन फार वाईट आहे. हे बोलणे बाळने ऐकले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूराव चहा घेत असता बाळ त्यांच्याजवळ जाऊन बसली व हळूच लढीवाळपणे वडिलांना म्हणाली, अण्णा, काल सकाळी तुम्ही आईजवळ चहाचे व्यसन फार वाईट आहे असे म्हणालात ना, तेव्हा तुम्ही चहा का घेता? आमच्या समोर जर तुम्ही रोज चहा घेऊ लागलात तर केव्हा ना केव्हा आम्हाला चहाची चव बघण्याची इच्छा होणारच. तेव्हा अण्णा, तुम्ही चहा पिण्याचे सोडून द्या ना. हे तिचे आर्जवी शब्द ऐकून बाबूरावांना गहिवरून आले. ते लगेच म्हणाले, उद्यापासून मी चहा घेणार नाही हं बाळ. याप्रमाणे बाळने सांगितलेले बाबूरावांना प्रमाण आणि बाबूरावांनी सांगितलेले बाळला प्रमाण वाटत असे. नाही म्हणायला फक्त एकदा मात्र बाळचे म्हणणे बाबूरावांनी मान्य केले नाही. पण ते अगदी नाईलाजास्तव. गोकर्णाला दंतवक्रांचा गायनाचा क्लास होता. शास्त्रोक्त गायन शिकायची बाळची फार इच्छा होती. त्यावेळी गोकर्णात वेश्या स्त्रियांनीच गायन शिकायची पद्धत असल्याने बाळची इच्छा ते पूर्ण करू शकले नाहीत. दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, चहाड्या सांगणे, निंदा करणे, वडील माणसांचा अपमान करणे, उसने आणणे, उधारी करणे, स्वतःच्या किंवा आपल्या माणसांचा मोठेपणा लोकांना सांगणे, मोठ्या माणसांनी बोलताना मुलांनी ते ऐकत जवळ उभे राहणे, हॉटेलचे खाणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, खोटे बोलणे, वाया बडबड करणे इत्यादी दुर्गुण बाबूरावांना बिलकुल आवडत नसत. बाळच्या ठिकाणी ते दुर्गुण नसल्यामुळे बाबूरावांना ती फार फार आवडत होती. एकदा बाबूरावांनी मुंबईहून चॉकलेटी रंगाचे गरम कापड आणले होते. त्याचे त्यांनी बाळला पोलके शिवले. ते पोलके म्हणजे अगदी साधे, हुबेहूब, जणू हल्लीचा बुशकोटच. एके दिवशी काशीनाथ थंडीत कुडकुडत असलेला पाहून बाळने ते पोलके काशीनाथला घालायला दिले. तेव्हा तो म्हणाला, इश्श, पोलके कसं ग घालू मी? तेव्हा बाळ म्हणाली, काशीनाथ, त्याला आम्ही पोलके म्हणतो म्हणून तू घालण्यास तयार झाला नाहीस. जर ह्याचे नाव शर्ट असते आणि इतर 4 मुलांनी घातलेले तू पाहिले असतेस तर याची किंमत तुला कळली असती. एकदा बाबूरावांनी आपली चादर परटाकडे दिली होती. बरेच दिवस झाले तरी परटाने ती परत आणून दिली नाही. म्हणून सीतामाईंनी बाबूरावांना चादरीची आठवण करून दिली. त्यावेळी ते म्हणाले, परवा परीट भेटला होता. मी चादरीबद्दल विचारताच, कपडे जास्त मळले म्हणजेच आम्हाला भट्टीला घालायला बरे पडते. कमी मळलेले असल्यास मुद्दाम आम्हाला मळवावे लागतात. म्हणून कपडे यायला उशीर होतो, असे त्याने सांगितले. ते वडिलांचे बोलणे ऐकल्यापासून परटाकडे आपले कपडे धुवायला द्यायचे नाहीत, असे बाळने ठरविले.
त्यानंतर आत्तापर्यंत आईंनी आपले कपडे कधीच पर्टाजवळ दिले नाहीत. यावेळी बाळचे वय 10 वर्षांचे होते. या वाढदिवसानिमित्त बाळच्यासाठी परकर पोलक्याकरिता बाबूरावांनी फुलाफुलांचे पोपटी रंगाचे कापड आणून ते शिंप्याजवळ दिले. पण पोलके अंगालाच बसेनासे झाले. त्यावर दुसरे शिवले. ते फारच सैल झाले. तेव्हापासून शिंप्याजवळ कपडे देणे बाळला आवडेनासे होऊन स्वतः बेतून स्वहस्ताने शिवून ती वापरू लागली. अद्यापही ते आईंचे व्रत तसे चालू आहे. ते परकर पोलके पाण्यात घातल्याबरोबर त्याचा पोपटी रंग सर्व जाऊन ते फिक्कट दिसू लागले. तेव्हापासून रंगीत कपड्यावरचे तिचे लक्षच उडाले. बाळला दुसऱ्यांचे कपडे वापरणे अजिबात आवडत नसे. इतकेच नव्हे तर तिचे कपडे जर दुसऱ्यांनी कोणी वापरले तर ती परत कधीही वापरत नसे. एकदा तिचा पंचा तिच्या सख्ख्या भावाकडून चुकून वापरला गेला तर तिने तो परत वापरला नाही. तिचा असा स्वभाव असल्यामुळे तिच्या नेसण्याच्या किंवा अंथरण्याच्या कपड्याला हात लावण्यास सर्वजण कचरत असत. आपले कपडे मळतील म्हणून वाटेल तिकडे बसणे तिला आवडत नसे. तिची बसण्याची एक लहानशी चटई होती. कोठे बसावयाचे झाल्यास ती चटई अंथरूनच बाळ बसत असे. बाळला कोणाकडूनही थोडे सुद्धा गैरवर्तन घडलेले आवडत नसे. एकदा तिचा मावसा काही कामासाठी परगावाहून गोकर्णला आला. बाबूरावांकडे येऊन बराच वेळ झाला तरी बाळ त्यांना दिसली नाही. बाळबद्दल विचारपूस करताच बाबूरावांनी खोलीत जाऊन मावसा आल्याचे वर्तमान तिला सांगितले. तेव्हा हळूच वडिलांजवळ बाळ म्हणाली, "ते आले आहेत हे मी जाणून आहे, पण त्यांच्या मोठमोठ्या मिशा पाहून मला भीती वाटते. केव्हा पाहावे तेव्हा ते सारखे मिशांवरून हात फिरवीत असतात. ते मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना भेटू इच्छित नाही." त्यावर बाबूरावांनी काही सबब सांगून साडूंची पाठवणी केली. एकदा कार्तिक पौर्णिमेच्या पहाटेला शेषम भटजी आपल्या मुलासाठी औषध नेण्याकरिता घाईघाईने बाबूरावांकडे आले. इतक्यात रोजच्याप्रमाणे कोटी तीर्थावर जाण्याकरिता बाळला बोलविण्यासाठी यमुनाबाई तेथे आल्या. त्यांना पाहताच शेषम भटजी बाबूरावांना उद्देशून हळूच म्हणाले, "काय हो काका, या निमित्ताने रोज उठल्याबरोबर या बाईचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही?" इतक्यात बाळ आतून बाहेर आली आणि "काय भट मामा, तुमच्या आई सध्या इकडे आहेत की गावाकडे गेल्यात?" असा तिने शेषम भटजींना प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, "आतापर्यंत ती या मुलीकडे 4 दिवस, त्या मुलीकडे 4 दिवस राहत असे, पण आता अगदीच थकल्यामुळे ती सध्या माझ्याजवळच राहते." हे ऐकून बाळ म्हणाली, "तर मग रोज उठल्याबरोबर त्यांचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही? अहो, यमुना का काय, तुमच्या आई काय, माझ्या आजी काय, तिघींचा वेश सारखाच की." बाळचे हे मार्मिक बोलणे ऐकताच शेषम भटजी खजील झाले. बाळचे सखोल व सुस्पष्ट विचार पाहून मन थक्क होऊन जाते. एका दासनवमीला सीतामाईंना त्यांच्या मैत्रिणीने जेवणाला बोलवले गेले. बाबूरावांना कोणाकडे जेवणाला गेलेले आवडत नसे, त्यामुळे सीतामाईंनाही ती सवय नव्हती. पण मैत्रिणीला वाईट वाटू नये म्हणून सीतामाईंनी बाळला तिच्याकडे जेवणाला पाठवून दिले. भोजनारंभी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, हा श्लोक सर्वजण म्हणू लागले. त्यासमयी बाळ श्लोक न म्हणता हात जोडून डोळे मिटून स्वस्थ बसली. ते पाहून गिरिजाबाईंनी, "बाळ, तू ग श्लोक म्हटला नाहीस,
असे विचारले. तेव्हा जेवणाला बसल्यावेळी तोंडात घास घालीत असता, ज्यात खर्च नाही, त्रास नाही, असे जे फुकटचे हरिनाम ते घेत जा. जेवणात जरी पोट भरण्याचा उद्देश असला, तरी प्रत्येक घासाबरोबर जर देवाचे नाव घेणे होईल, तर यज्ञात आहुती टाकल्याचे पुण्य लाभेल. असे समर्थ रामदास आपल्या अधिकारवाणीने श्लोक रूपाने आम्हाला सांगत आहेत, म्हणून मी एकचित्ताने ते ऐकत होते, असे बाळने उत्तर दिले. एके दिवशी दुपारी सीतामाईंच्याकडे त्यांची मैत्रीण बसायला आली. बराच वेळ बोलून झाल्यावर ती आपल्या घरी गेली. थोड्या वेळाने आपल्या खोलीतून बाळ बाहेर आली. तेव्हा तिला उद्देशून सीतामाई म्हणाल्या, थोड्या वेळापूर्वी जर तू आली असतीस, तर गिरिजाची तुला भेट तरी झाली असती. तिने 2 वेळा तुझी आठवण काढली. आई, मी बाहेर येणार होते, पण दोघे बोलत असताना तिसऱ्याने मध्ये जाऊ नये, असे समर्थांनी दासबोधात मूर्खांच्या लक्षणात सांगितले आहे ना, म्हणून मी मुद्दाम येण्याचे टाळले, असे बाळने उत्तर दिले. यावेळी बाळचे वय 11 वर्षांचे होते. एके दिवशी सीतामाईंनी दुपत्याचे कपाट उघडले, तोच त्यांना पुष्कळशी झुरळे दिसली. तेव्हा बाबूरावांना उद्देशून, अहो, इतका बंदोबस्त असलेल्या कपाटात झुरळे कशी? असा सीतामाईंनी आश्चर्याने प्रश्न केला. तेव्हा बाबूरावांनी बाळकडे वळून, या प्रश्नाचे उत्तर तू सांगशील काय? असे विचारले. बाळ म्हणाली, ढेकूण म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर, पिसवा म्हणतो माझे घर, झुरळ म्हणती माझे घर. ही समर्थांची दासबोधातील ओवी येथे लागू पडते. ओम नमः शिवाय.